नमस्कार मित्रांनो, आता 2026 मध्ये घरकुल योजनेमध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात घरकुल मंजूर करण्याची प्रोसेस आता सुरू झालेली आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की महाराष्ट्रासाठी तब्बल 30 लाख घरकुले मंजूर करण्यात आलेली आहेत आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे यावेळी फक्त घोषणा नाही तर प्रत्यक्ष कामाला वेग देण्यात आलेला आहे। तर ज्या लाभार्थ्यांची कागदपत्रे पूर्ण असतील, माहिती योग्य असेल आणि जे पात्र ठरतील अशा सर्व लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरकुल मंजूर करून पहिला हप्ता सुद्धा त्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की 2026 मध्ये घरकुल योजनेमध्ये कोणते नवीन बदल झाले आहेत, नवीन सर्वे कोणासाठी आणि कधी सुरू होणार आहे, घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत, भूमिहीन लाभार्थ्यांना काय फायदा मिळणार आहे आणि त्यासोबतच सरकार घरासोबत आणखी कोणत्या सुविधा देणार आहे। तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि व्यवस्थित पहा, कारण एक छोटी चूक सुद्धा तुम्हाला घरकुल योजनेपासून दूर ठेवू शकते। तर मित्रांनो, काही वर्षापूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी जी यादी तयार करण्यात आली होती, ती यादी जुना सर्वे लक्षात घेऊन तयार करण्यात आली होती। त्यामुळे अनेक गरीब आणि गरजू कुटुंब ते यादीतून बाहेर राहिली होती। काही लोकांनी त्यावेळी अर्ज केला नव्हता, काहींचं नवीन कुटुंब वेगळं झालं होतं, तर काही लाभार्थ्यांची माहिती अपडेट नव्हती। म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकारने मिळून पुन्हा नवीन सर्वे करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे की अजूनही लाखो कुटुंब कच्च्या घरामध्ये, झोपडीत किंवा अतिशय खराब परिस्थितीत राहत आहेत। त्यामुळे नवीन लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात संधी दिली जाणार आहे। यावेळी सरकारने फक्त घर मंजूर करण्यावर भर दिलेला नाही, तर गरीब कुटुंबाला चांगलं, मजबूत आणि सुरक्षित घर मिळावं यासाठी अतिरिक्त मदत सुद्धा केली आहे। आता घरकुल मंजूर झाल्यानंतर लाभार्थ्यांना अतिरिक्त 50,000 रुपयांची मदत राज्य सरकारकडून दिली जाणार आहे। त्यामुळे घर बांधताना आर्थिक भार कमी होण्यास मदत होणार आहे। त्यासोबतच आणखी एक मोठा निर्णय म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर मिळालेल्या लाभार्थ्यांना सोलर सुविधेसाठी 15,000 रुपयाची मदत दिली जाते। म्हणजेच भविष्यात त्या कुटुंबाला वीज बिलाचा मोठा खर्च वाचणार आहे। सरकारचं उद्दिष्ट आहे की गरीब माणसाला फक्त घर नाही तर सन्मानाने जगता येईल असं जीवन मिळालं पाहिजे। तर मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे। तर भरपूर लाभार्थ्यांचे अर्ज फक्त कागदपत्रे अपूर्ण असल्यामुळे अडकतात किंवा रिजेक्ट होतात। त्यामुळे आता कोणकोणती महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहेत याबद्दलची माहिती व्यवस्थित समजून घ्या। तर सर्वप्रथम तुमच्याकडे आधार कार्ड असणं अत्यंत गरजेचं आहे। आधार कार्ड अपडेट असणं, त्याला मोबाईल नंबर लिंक असणं खूप महत्त्वाचं आहे। अनेक वेळा OTP व्हेरिफिकेशन होत नाही, त्यामुळे अर्ज अडकतो। त्यामुळे आधार कार्डमधील नाव, पत्ता आणि जन्मतारीख योग्य आहे का ते एक वेळेस चेक करून घ्या। त्यानंतर तुमच्याकडे रेशन कार्ड, लाईट बिल किंवा मतदान कार्ड यापैकी एक डॉक्युमेंट ॲड्रेस प्रूफ म्हणून असणं गरजेचं आहे। रेशन कार्ड असेल तर रेशन कार्डमध्ये कुटुंबातील सदस्याची माहिती योग्य असणं गरजेचं आहे। जुना पत्ता असल्यास तो अपडेट करून घ्या। त्यानंतर रहिवासी दाखला म्हणजेच डोमेसाईल सर्टिफिकेट सुद्धा महत्त्वाचं ठरू शकतं। तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात ते दाखवण्यासाठी हा दाखला आवश्यक लागू शकतो। त्यासोबतच काही ठिकाणी ग्रामपंचायतचा दाखला सुद्धा मागितला जाऊ शकतो। त्यानंतर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे बँक खाते, कारण घरकुलाचे सर्व हप्ते थेट खात्यावर जमा केले जाणार आहे। त्यामुळे तुमचं बँक अकाउंट हे ॲक्टिव्ह असणं अत्यंत आवश्यक आहे। जर खाते बंद असेल किंवा व्यवहार होत नसतील तर पैसे अडकू शकतात। तुमच्या खात्याला आधार लिंक आणि DBT सुरू असणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे। त्यानंतर मनरेगा जॉब कार्ड सुद्धा आवश्यक आहे। तर हे जॉब कार्ड गावातील रोजगार सेवक किंवा ग्रामपंचायत कार्यालयातून तयार करून मिळतं। त्यामुळे ज्यांच्याकडे जॉब कार्ड नाही त्यांनी जॉब कार्ड तयार करून घ्या। तर जॉब कार्ड कसं तयार करायचं याबद्दलची संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिलेला आहे। तर तो व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी मिळून जाईल। तर तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचं जॉब कार्ड काढू शकतात। त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो। तर पासपोर्ट साईज फोटो सुद्धा नवीन आणि स्पष्ट असणं गरजेचं आहे, कारण काही वेळा जुने आणि अस्पष्ट फोटोमुळे अर्ज रिजेक्ट होऊ शकतो। त्यानंतर उत्पन्नाचा दाखला सुद्धा काही लाभार्थ्यांना आवश्यक लागू शकतो, कारण ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबासाठी आहे। त्यामुळे चुकीचा उत्पन्नाचा दाखला किंवा चुकीची माहिती देऊ नका। त्यानंतर ज्यांच्या नावावर प्लॉट किंवा जागा आहे अशा लाभार्थ्यांकडे जमिनीचे कागदपत्र असणं गरजेचं आहे। काही वेळा नमुना नंबर 8 किंवा मालकी हक्काचे कागदपत्र मागितले जातात। त्यामुळे
जमीन संबंधित सर्व कागदपत्रे अपडेट ठेवणं महत्त्वाचं आहे। आणि मित्रांनो, अनेक लोक विचारतात की आमच्याकडे स्वतःची जमीन नाही, मग आम्हाला घरकुल मिळेल का? तर हो, सरकारने भूमिहीन लाभार्थ्यांसाठी सुद्धा मोठा निर्णय घेतलेला आहे। आता जागा खरेदी करण्यासाठी 1 लाख रुपयापर्यंत मदत दिली जाणार आहे। काही ठिकाणी सरकारी जमीन सुद्धा उपलब्ध करून दिली जात आहे। त्यामुळे भूमिहीन लाभार्थ्यांनी सुद्धा निराश होण्याची गरज नाही। तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणतीही चुकीची किंवा बनावट डॉक्युमेंट वापरू नका। सर्व कागदपत्रांमध्ये लाभार्थ्याचं नाव एकसारखं असणं आवश्यक आहे। आधार, बँक खाते आणि मोबाईल नंबर अपडेट ठेवा आणि ग्रामपंचायतमध्ये वेळोवेळी माहिती घेत राहा। कारण योग्य आणि पूर्ण कागदपत्रे असतील तर घरकुल मंजूर होण्याची शक्यता वाढते। तर ही कागदपत्रे तुम्हाला घरकुल योजनेचा अर्ज करण्यासाठी खूप जास्त आवश्यक आहेत। आणि घरकुल योजनेसाठी नवीन सर्वे लवकरच सुरू होणार आहे। कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रासाठी तब्बल 30 लाख घरकुल मंजूर करण्यात आलेले आहेत आणि यावर्षी जास्तीत जास्त लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे। आणि तुम्ही घरकुल योजनेपासून वंचित राहू नये, त्यामुळे घरकुल योजनेचा अर्ज करण्यासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे आत्ताच तयार करून ठेवा। कारण काही लाभार्थ्यांना अपूर्ण कागदपत्रे त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांना घरकुल योजनेसाठी अर्ज करता येत नाही आणि ते घरकुल योजनेपासून वंचित राहतात। कारण या डॉक्युमेंटमध्ये असे काही कागदपत्रे आहेत त्यांना बनण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो। त्यामुळे सर्व डॉक्युमेंट आत्ताच तयार करून ठेवा। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की महाराष्ट्रासाठी तब्बल 30 लाख घरकुले मंजूर करण्यात आलेली आहेत। आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे यावेळी फक्त घोषणा नाही तर प्रत्यक्ष कामाला वेग देण्यात आलेला आहे। तर ज्या लाभार्थ्यांची कागदपत्रे पूर्ण असतील, माहिती योग्य असेल आणि जे पात्र ठरतील अशा सर्व लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरकुल मंजूर करून पहिला हप्ता सुद्धा त्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे। तर आणि नवीन मनरेगा जॉब कार्ड कसं बनवायचं या संदर्भातील व्हिडिओ या व्हिडिओच्या शेवटी लावलेला आहे। तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचं जॉब कार्ड काढून घ्या। कारण घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी जॉब कार्ड अत्यंत महत्त्वाचं आहे। तर घरकुल योजनेसाठी नवीन सर्वे सुरू झाल्यानंतर घरकुल योजनेचा सर्वे कसा करायचा आणि नवीन अर्ज कसा भरायचा याची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती येणार आहे। त्यामुळे आपल्या चॅनलवरती ॲक्टिव्ह राहा। आणि या संदर्भातील जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात। मित्रांनो, या संदर्भात पुढे कोणतीही नवीन अपडेट, नवीन शासन निर्णय किंवा मोठी माहिती आली तर ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण नक्की करू। त्यामुळे आपल्या चॅनलवरती ॲक्टिव्ह राहा। ही माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचली पाहिजे। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।